मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत। राज ठाकरे आज कल्याण आणि ठाण्याच्या दौऱ्यावर असतील। कल्याणमध्ये सकाळी 11 वाजता राज ठाकरे उमेदवाराच्या कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत। तसंच पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन सुद्धा करतील। यानंतर राज ठाकरे खारेगाव टोल नाका मार्गे ठाण्यामध्ये प्रवेश करतील। ठाण्यामधल्या वागळे इस्टेट, नौपाडा, घोडबंदर अशा अनेक ठिकाणी त्यांचा रोड शो होणार आहे। ठाकरेंच्या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। शुभम कोळी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, आज राज ठाकरे ठाण्यामध्ये येणार आहेत, रोड शो सुद्धा त्यांचा होणार आहे, काय एकूण तयारी करण्यात आलेली आहे? निश्चित पाहिलं तर काल मुंबईमध्ये राज ठाकरे यांचा रोड शो जो आहे तो पार पडलेला आहे आणि त्यानंतर आता थेट त्यांचा रोड शो जो आहे तो ठाण्यामध्ये येऊन पोहोचणार आहे। पहिलं तर सायंकाळी 5 वाजता जो आहे तो या रोड शोला प्रामुख्याने जी आहे ती खारेगाव टोल नाका या ठिकाणावरून जे आहे ते सुरुवात होणार आहे। खारेगाव टोल नाक्यावरून जेव्हा राज ठाकरेंचा प्रवेश केला जाईल त्यावेळेस जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये बाईक रॅली जी आहे ती काढण्यात येणार आहे। कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जंगी स्वागत नेहमीप्रमाणे राज ठाकरे यांचं टोल नाक्यावरती करण्यात येणार आहे। त्यानंतर थेट ही बाईक रॅली जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असणाऱ्या कोपरी पाचपकाडी भागातील वागळे इस्टेट या भागामध्ये जाऊन धडकणार आहे आणि तिथे अनेक शाखा आहेत, त्या शाखांना राज ठाकरे जे आहेत ते भेट देणार आहेत। कार्यकर्त्यांसोबत मनमोकळ्यापणाने जे आहे ते संवाद साधणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, त्यांचं म्हणणं जे आहे ते एकंदरीत जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर माझीवाडा असेल, मानपाडा असेल, घोडबंदर मार्ग असेल, म्हणजेच की ज्या भागामध्ये मनसे कार्यकर्त्यांची पकड व वर्चस्व जास्त प्रमाणामध्ये आहे, अधिक प्रमाणामध्ये आहे, त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयांना जे आहे ते भेट देणार आहे आणि याचमुळे कुठेतरी मनसे जे आहेत आता या ठाणे शहरामध्ये वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न कुठेतरी करण्याचा पाहायला दिसते। कारण गेल्या काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं असेल तर मंत्री एकनाथ शिंदे यांनी जो आहे तो ठाण्यामध्ये रोड शो आयोजन केला होता। ज्या मार्गावरून हा रोड शो आयोजन केला होता त्याच मार्गाच्या अगदी जवळून जे आहे ते राज ठाकरे देखील त्यांचा या रोड शोला जे आहे ते सामोरं जाणार आहेत। त्याचमुळे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा उत्साहाचं वातावरण जे आहे ते राज ठाकरे निवडणुकीच्या पूर्वी असल्याचं पाहायला मिळतंय। अगदी शुभम, त्यामुळे या रोड शोकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।